कर्जत तालुक्यातील नेरळ कशळे मार्गावरील जिते फाटा येथे माऊली आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर सुरू करण्यात आले असून गेली 13 वर्षे हे विनामूल्य शिबिर विविध ठिकाणी राबवले जात आहे। लहान मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक आणि संस्कार मूल्यांचे शिक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। हबप विजय महाराज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या शिबिरामध्ये मृदंग वादन, कीर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आणि भगवद्गीता पठणाचे प्रशिक्षण दिले जात आहे। मुलांना राहणे, जेवण आणि संपूर्ण शिक्षण विनामूल्य दिले जात आहे। या शिबिरात हबप गणेश महाराज पाटील मृदंग वादन, ज्ञानेश्वरीताई दिनेश घाटे गीता व ज्ञानेश्वरी तर पवन भोईर भजन शिकवण्याचे काम करत आहेत। 15 दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी अनेक दाते मुलांच्या भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करत आहेत। माणूस केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही, तर तो सुसंस्कृत असला पाहिजे असे मत ज्ञानेश्वरीताई दिनेश घाटे यांनी व्यक्त केले। तर विजय महाराज पाटील यांनी आपल्या परिसरातील मुलांनी या ज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। मी विजय महाराज पाटील, नेरळ पिंपलोली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। गेली 12-13 वर्ष हा बालसंस्कार शिबिर आम्ही करत असतो। 2-3 वर्ष आम्ही जित्यामध्ये केला शिबिर, त्याच्यानंतर 2-3 वर्ष आम्ही पोशीरला केला, नंतर खालापूरमध्ये झाला, नंतर तिकडं टाकीपत्राच्या तिकडे झाला आणि गेली 2-3 वर्षे ही छोटीशी एक वास्तू आपण उभी केली। जे मला मोलमजुरी करून जे मला पैसे मिळाले ते पैसे केवळ इथेच टाकले, माझ्या प्रपंचासाठी न लावले। प्रपंचासाठी लावले ते माझे मी वेगळे माझ्या वडिलांच्या माध्यमातून लावले, पण मला जे 2 पैसे कमवले ते सगळे 2 पैसे आपण इथे लावण्याचा प्रयत्न केला। माझा एकच उद्दिष्ट की जेणेकरून आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार पडावे, याच्यासाठी हा आटोनाट मी प्रयत्न करत असतो। माझा मुलगा देखील इथे आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, तो उत्कृष्ट पखवाज वादक आहे। प्लस त्या मुलांच्यासाठी स्वतः गॅरेज 20 दिवस बंद ठेवून स्वतः मुलांच्यासाठी प्रयत्न करत असतो। ती माझी मुलगी आहे, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी दिनेश महाराज घाटे लॉयर आहे, ती सुद्धा इथं मुलांच्यासाठी 15-20 दिवस आटोनाट प्रयत्न करून मुलांना श्रीमद भगवद्गीतेचा पाठ आणि श्रीमद ज्ञानेश्वरी हा पखवाज शिकवत असतो। हार्मोनियम सर्व ज्ञान ही मुलं त्यांना देत असतात आणि उरलेला माझ्याकडे असतो। तशीच माझी पत्नी देखील आहे, ही देखील मुलांच्यासाठी प्रयत्न करत असते। तिथे आमचे प्रसाद महाराज आहेत शिक्षक म्हणून। तसेच या माध्यमातून हा जो आम्ही प्रयत्न करतो एकच उद्दिष्ट की जेणेकरून आपली मुलं चांगली घडावी, याच्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि दुसरा मुद्दा असा की आपण कोणाकडून अपेक्षा केली ना, अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतवेता सर्वरंभ परित्यागी मद्भक्त समयप्रिय, आपण कोणाकडून कुठली अपेक्षा करत नाही आणि केली नाही, परंतु तरीही लोक अन्नदान, कारण तुकोबर यांच्या प्रमाणे तेथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धारण। बरीचशीच लोक मुलांना पंगती देतात, नाश्ता आणून देतात, पुढं काही आणून देतात। तसं तर मला काही बघायला लागत नाही, भरपूर लोक सहकार्य करतात आणि त्यांना देखील भगवंताने उदंड आयुष्य द्यावं, त्यांनाही असं सहकार्य करत राहावं। आता मला जर एकच सांगायचं की ही लहान मुलं गेली या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे जवळजवळ 10 ते 12 पोरं कीर्तनकार झाली। जवळजवळ गणेशकडे आता 20 विद्यार्थी आहेत। मी जवळजवळ 15 विद्यार्थी घडवले पखवाजासाठी, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना देखील घडवले आणि हा अविरत आम्ही प्रयत्न करत असतो। आणि एक उदाहरणार्थ अजून एक देतो की ही जी वास्तू आपण उभी केलेली आहे ही केवळ माझ्या प्रत्येकाच्या म्हणजे माझ्या संसारासाठी नाहीये किंवा माझ्या स्वतःचा याच्यावर अधिकार नाही, तर हा जेवढी आपल्या परिसरातील मंडळी, इथली सगळी परिसरातली मंडळी विद्यार्थी इथे येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं, हा एक माझा उद्दिष्ट आहे। कारण आपला जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला जवळ आपण काय घेऊन आलेलो नाही आणि काय घेऊन जाणार आहोत, म्हणून जे आपल्या मुखातून जे ज्ञान अमृत जे या लहान मुलांच्या पर्यंत जातो तो आपण पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी दादा आलेले आहेत, पत्रकार दादा आलेले आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून आले आणि ही मुलं आहेत, ह्या मुलांच्या मधून श्री अनंत मधुसूदन ही प्रार्थना तुम्हाला ऐकायला भेटेल। ज्ञानोबरायांचा आता विश्वात्मकतेने ज्ञानोबरांची प्रार्थना ऐकायला मिळेल। श्रीमद भगवद्गीतेचं 15 वाद्य 12 वाद्यांचं झालेलं आहे। आता ही पोरं हरिपाठ वाजवतात, तुम्हाला आता ती वाजवून दाखवतील। 2 वर्षामध्ये ही पोरं हरिपाठ आणि कीर्तन वाजवायला लागली। आता 4-5 ठिकाणी ती गेली। पनवेलची मुलं आहेत आमची, अगदी मांडवण्यापासून करालेवाडीपासून जिता पनवेल इकडनं कर्जत तमनाथ भरपूर पोरं आहेत अशी। गेल्या वर्षी 75 पोरं होती, यंदा 55 पोरं आहेत आणि 55 पोरांच्या मधून काय सगळीकडे लग्न कार्य चालू असल्या कारणाने
10 15 पोरं जातात, पुन्हा येतात, जातात, पुन्हा येतात. पण आम्ही अहोनाथ त्यांच्यावर एवढं प्रेम करतो की 15-16 दिवस झाले त्यांना सांगितलं, बाबा रे आता 15 दिवस झाले आपल्या शिबिराला, तुम्ही आता निघा. तर ते सांगतात, बाबा अजून आम्हाला 10-15 दिवस ठेवा. एवढा आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. असो प्रभू परमात्म्याने त्यांच्याकडून सुंदर असे बोल निघालेत हातामधून. त्यांना या कुंदे तुषार हार दवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मसना, या ब्रह्मचित शंकर प्रभूती दैव सदा वंदिता, सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाड्यापा. आई सरस्वती मातेला विनंती करतो, प्रभू परमात्म्याला विनंती करतो, यांना ज्ञानामृत चांगले भगवंत द्यावा. ते अज्ञान जै समूल तुटे, ते भ्रांतीचे मैसरे पिटे, मग आकृत प्रगटे ईश्वराचे, यांच्याकडचं अज्ञान जाओ आणि यांना ज्ञानाची प्राप्ती हो. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं जगामध्ये काही नाही. आणि ते ज्ञान आपल्याला या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर ज्ञानपीठ केंद्र जिथे कोल्हारे इथशी आपली ही वास्तू उभी आहे, याच्या माध्यमातून हे ज्ञान आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. बाकी याच्या मागे आमचा स्वतःचा उद्दिष्ट काय नाही, बाबा आम्हाला इथून काय पैसा कमवायचा नाही का काही नाही. फक्त ही वास्तू याच्यासाठी उभी आहे की ह्या मुलांना ज्ञान अमृत पाजावं आणि बस एवढीच आमची इच्छा आहे. रामकृष्ण हरी. कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी, कशेळी.